ठाण्यात आता रिक्षा थांबवली की फक्त मीटर नाही, मराठीही तपासली जाते। मराठी बोलता येते का? प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येतो का? याची थेट तपासणी सुरू झाली आहे। ठाण्यात गुरुवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली। यासाठी आरटीओची 4 पथकं तैनात करण्यात आली आहेत। ठाणे स्टेशन, माजीवळा, वागळे इस्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात रिक्षा चालकांची तपासणी केली जाते। पथक रिक्षा थांबवतं आणि चालकांशी थेट मराठीत संवाद साधतं। ज्या चालकाला मराठी बोलता येतं त्याला तपासणीनंतर सोडून दिलं जातं, पण मराठीत संवाद साधला नाही तर थेट नोटीस दिल्या जाते। या नोटिशीनंतर संबंधित रिक्षा चालकाला मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली जाते। म्हणजेच ही कारवाई केवळ दंडात्मक नाही, चालकांना मराठी शिकण्यासाठी संधीही दिली जाते। मात्र महिनाभरानंतर पुन्हा तपासणी होणार। ज्यावेळी मराठीत संवाद साधता आला नाही तर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संबंधित रिक्षा चालकाचा बॅच निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते। मराठी रिक्षा चालकांवरती कारवाई होणार आहे। परिवहन मंत्र्यांच्या आदेशानुसार आज तुम्ही भरारी पथक घेऊन या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचलेले आहात। आतापर्यंत किती रिक्षा चालकांवरती कारवाई झालेली आहे आणि काय नेमकं रिक्षा चालकांचं म्हणणं? माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय आरटीओ मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळपासून इथे ऑटो रिक्षा तपासणीचे काम सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आतापर्यंत एक्झॅक्ट आकडेवारी सांगता येणार नाही, कारण खूप सारे आमचे अधिकारी हे काम करतायत। मी स्वतः पण बऱ्याच रिक्षा चालकांच्या मुलाखती इथे घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आम्ही यांना सर्वांना अगोदर यांनी सर्टिफिकेट प्राप्त करून घेतले आहे का हे बघतो। जर त्यांनी करून घेतलं असेल तर ठीक आहे, आणि जे अमराठी रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही अशांना आम्ही मराठीतून काही प्रश्न विचारतो आहोत। हे मराठीतून प्रश्न विचारल्यावर त्यांना त्यामध्ये जर उत्तरं सांगता आली तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मराठी येतं असं मान्य करण्यात येईल। जर त्यांना मराठी बोलता आलं नाही किंवा समजलं नाही तर आम्ही त्यांना नोटीस इश्यू करत आहोत। आतापर्यंत किती रिक्षा चालक जे आहेत, रिक्षा चालकांना यामध्ये काही अडचण येत आहेत का, किंवा रिक्षावाल्यांनी काही हुसकावणी करण्याचे काही प्रकार नाही? काय झालं होतं की माननीय मंत्री साहेब यांनी ऑलरेडी सर्वांना सांगितलं होतं, आवाहन केलं होतं की तुम्ही मराठी शिकून घ्या। त्यामुळे मी सकाळपासून जेवढ्या रिक्षा चालकांना तपासणी केलेली आहे त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांना जुजबी ज्ञान असण्याचं मला आढळून आलेलं आहे। कारवाई अजून कुणाला नोटीस इश्यू करण्यात आलेली नाहीये। एव्हरेजली मॅडम कसं वाटतंय की रिक्षा चालक मराठीमध्ये बोलतायत का? जे परप्रांतीय रिक्षावाले त्यांना शिकवलं गेलं असे रिक्षावाले आढळले का? हो, आता मला एक रिक्षावाले आता थोड्या वेळापूर्वी आढळून आले। त्यांनी मराठीची शिकवणी सुरू केलेली आहे। त्यांना मराठी बोलता येतं, पण जुजबी मराठी बोलता येतं। या, बसा, थांबा, कुठे जायचे आहे, अशा टाईपचे छोटे छोटे जे वर्ड्स आहेत ते बोललेले आहेत माझ्यासोबत। आणि त्यांनी एक शिकवणी पण लावलेली आहे आणि ते बोलले की मला 18 तारखेला माझी त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे। मॅडम, आज पासून सुरू झालेला ड्राईव्ह आहे, पुढे कशा प्रकारे कारवाई केली जाणार आहे आरटीओवर या संपूर्ण? आजपासून जी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे ती नोटीस वाटण्याची कारवाई आहे। आता 1 महिन्याच्या नोटीस आम्ही वाटत आहोत सर्वांना। 1 महिन्याच्या नोटीस वाटल्यानंतर आम्ही त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत। जे नोटीस मिळालेले लोक आहेत त्यांना जर ह्या 1 महिन्याच्या कालावधीत मराठी बोलता आलं तर आपण त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर 3 महिन्यासाठी आम्ही त्यांचं लायसन्स आणि बॅच सस्पेंड करणार आहोत। ठाण्यात सुरू झालेल्या या कारवाईमुळे आता रिक्षा चालकांसाठी मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। प्रवाशांशी संवादासाठी मराठीचं व्यावहारिक ज्ञान आणि नियम मोडल्यास कारवाई। आता महिन्याभरानंतरच्या दुसऱ्या तपासणीत किती रिक्षा चालक मराठीची परीक्षा पास होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।